नमस्कार मंडळी. आपण हिरव्या कलरची केळी तर बघितली आहेत, पण तुम्ही लाल कलरची केळी बघितली आहेत का? तर इथं आपण किसान एक्झिबिशन मध्ये बघतोय लाल कलरची केळी. तर ह्या केळीची काय खासियत आहे ते आपण जाणून घेऊयात रायझन शाईनच्या टीम कडून. नमस्कार. मी नंदलाल वसेकर, रायझन शाईन बायोटेक ॲज अ टेक्निकल मॅनेजर म्हणून काम करतो. गेल्या 17 ते 18 वर्षापासून रायझन शाईन बायोटेक टिश्यूकल्चर केळीचे रोपं प्रोव्हाइड करते शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे. आणि आता हे 2025चं जे किसान एक्झिबिशन आहे, या किसान एक्झिबिशनला हे 105 हा स्टॉल कंपनीचा आहे. आणि तिथं आम्ही डिस्प्लेला फर्स्ट रेड बनाना दाखवलेला आहे. आता हा रेड बनाना ही वास्तविक एक्सपोर्ट केलेली व्हरायटी आहे. या व्हरायटीचा मेन उद्देश असा आहे की याच्यात विटॅमिन भरपूर प्रकारे, नॅचरल विटॅमिन चांगले आहेत, फायबर्स कमी आहेत. त्याच्यामुळे याला मागणी फार आहे. पण सध्या एक्सपोर्टचा हब जो आहे या व्हरायटीला थोडा कमी आहे. त्याच्यामुळे अजून बी बऱ्याच शेतकऱ्यांना याची क्वालिटी माहिती नाही. त्याच्यामुळे नवीन नवीन शेतकरी आता इन्व्हॉल्व होते आणि ह्या व्हरायटीकडे वळत आहेत. त्यानंतर दुसऱ्या डिस्प्लेला आपला रेग्युलर G9 व्हरायटी आहे. रेग्युलर G9 व्हरायटी जी याला 9 ते 10 फण्या येतात आणि वादा चांगला येतो, म्हणून चांगल्या पद्धतीचे डिमांड आहे रायझन शाईन बायोटेक. त्याच्यानंतर तिसऱ्या डिस्प्लेला ही येलांकी करून व्हरायटी आहे. येलांकी ही साऊथची व्हरायटी आहे. याला रायकेड म्हटलं जातं, बाकी ठिकाणी येलकी म्हटलं जातं. याला रानटी व्हरायटी म्हणून संबोधलं जातं बऱ्याच ठिकाणी, कारण याला जे खतं लागतात, जसं G9ला आज पर प्लॅन्ट 120 रुपये खर्च लागतो, तो याला 30 रुपयामध्ये पूर्ण G9 पेक्षा 3 पट याला भाव जास्त असतं. G9 पेक्षा नॅचरल शुगर जास्त असते आणि याची केळीची साल बारीक राहिल्यामुळे या फ्रेश फ्रूटमध्ये येतं. फ्रेश फ्रूटमध्ये असं की आज आपण कटिंग केलं की आपण 8 दिवसात मार्केटमध्ये सहज विकू शकतो, व्यापाऱ्याची वाट बघू शकत नाही. त्याच्यामुळे येलांकी आज सध्या रिलायन्सच्या मॉलमध्ये तुम्हाला फार दिसते. त्याचे बी 100 ते 150 रुपये किलोने विक्री होते. त्याच्यानंतर इकडं हा चौथा डिस्प्ले, ही ब्लू जावा व्हरायटी, ही फिलिस्पिनची व्हरायटी. याची रोपं बनवले आहेत. ब्लू जावाचे वैशिष्ट्य असं आहे, हे बी नॅचरल बनानामध्ये येतं. याला ब्लू कलरचा शेड येतो आणि याला येतो याला. म्हणजे आपण याचं साल काढून शिकरण बी बनवलं, थोडी साखर बी टाकली, तर आपल्याला असं वाटेल की आपण व्हॅनिला आईस्क्रीम खाते. तर पहिलीदार आहे अभिजित पाटील यांनी लावलं होतं. आता तासगावला जवळजवळ 100 एकरवर याचं प्लांटेशन झालेलं आहे आणि मार्केटला याची जवळजवळ 150 ते 200 रुपये केजीचं आता मार्केट चालू आहे. आणि 2025ला शेतकऱ्यांसाठी चॅलेंजिंग इयर होतं. असं वाटत होतं की शेतकरी प्रतिसाद देणार नाही, पण एक्झिबिशन बघितल्यानंतर असं वाटतंय की डबल प्रतिसाद मिळालेला आहे. धन्यवाद.